नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीचं आवाहन केलं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातून राजकीय नेते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण सत्ताधारी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या आवाहनाला प्रतिसाद देत विविध पर्यायांचा अवलंब केला. नेत्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्म्यावर आली. त्यातही पेट्रोल डिझेल गाड्यांची जागा आता ईव्ही गाड्यांनी घेतली. काहींनी मेट्रोचा प्रवास स्वीकारला तर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बुलेटचा वापर करत वर्षा ते मंत्रालयापर्यंत बुलेटनं प्रवास केला. मुख्यमंत्र्यांनी बाईक राईड शेअर करत आशिष शेलारांसोबतही प्रवास केला. त्यानंतर देशातील ज्येष्ठ नेते खुद्द शरदचंद्र पवारांनी पत्रकार परिषद घेत देशासमोरील या संकटाच्या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली. त्यातही ज्या मंत्र्यांनी विविध पर्यायांचा वापर करत प्रवास केला त्यांनी त्यात सातत्य ठेवण्याचं आवाहनही केलं आणि त्यामुळे देशासमोरील संकटाला सत्ताधारी आणि विरोधक कसे सामोरे जाणार आहेत हा प्रश्न आहेच. बरं, देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेच्या किमती नियंत्रणामध्ये ठेवण्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं साखर निर्यात बंदीचा निर्णय घेतलाय. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या परकीय व्यापार महासंचालनालयानं याबाबतचे आदेश जारी केले आणि देशामध्ये जवळपास 12,000 कोटींचे शेतकऱ्यांचं देणं थकलेलं आहे. सरकारचा हा निर्णय भंपकपणाचा असल्याचा दावा शेतकरी नेते करू लागलेत. निर्यात धोरणातील या अचानक बदलामुळे व्यापारी आणि साखर कारखान्यांना फटका बसणार का? अनेकांनी आधीच निर्यातीचे करार केलेले होते आणि आता त्यांच्या समोरील अनिश्चिततेचं काय याची चर्चा होणं आवश्यक आहे, जे आपण आपल्या आज दिवसभरातल्या दुसऱ्या विषयात करणार आहोत. तर तैवानचा मुद्दा चुकीच्या पद्धतीनं हाताळला गेला तर चीन आणि अमेरिका संबंध एका धोकादायक वळणावरती पोहोचू शकतात, असा थेट इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देताना दिसले. या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, त्याचे जगावर काय परिणाम होणार आहे, या सर्व घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्च कमी करण्याच्या आवाहनानंतर पवार यांनी प्रशासनातील अनावश्यक खर्च घटवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याचं सांगत विरोधकांना टोला लगावला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या काटकसरीच्या सल्ल्याबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. राज्यातील नेत्यांनी दिलेल्या आवाहनावरती शरद पवारांनी उपरोधिक टीका केली आहे. पाहूयात. पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवावी. कुणी बाईकवर कुणी पायी, पण हा फक्त दिखावा नको. नेत्यांच्या ताफा कपातीवर शरद पवारांचा प्रहार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीबाबत केलेल्या अचानक घोषणांमुळे देशात पुन्हा एकदा अस्वस्थतेची लाट उसळल्याचं चित्र आहे. नोटबंदी आणि अचानक लॉकडाऊनचे चटके सोसलेली जनता आणि अर्थचक्र आता कुठल्याही नव्या सरप्राईजसाठी तयार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला गांभीर्यानं घ्या. यापूर्वी देखील देश अशा प्रकारच्या आव्हानाला सामोरं गेलेला आहे. जर देशात बिकट परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर नागरिकांनी त्याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. लोकांनी सरकारच्या सुसंगत भूमिका घेतली आणि त्यात सातत्य ठेवल्यास आर्थिक आणीबाणीची वेळ कदाचित येणार नाही, पण त्याची काळजी घेतली पाहिजे, असं मत पवारांनी व्यक्त केलंय. परिस्थिती गंभीर आहे, ती गांभीर्य सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे. काळजी करावी अशी स्थिती येऊ नये त्यासाठी या ठिकाणी या प्रश्नावर सगळ्यांनी सहकार्य करावं. देशाच्या नेतृत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची ही वेळ आहे आणि त्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्या बैठकीला त्यांनी स्वतः हजर राहावं, असा सल्ला देत मागील अनेक बैठकांना स्वतः पंतप्रधान उपस्थित नव्हते असा टोला लगावण्यास पवार विसरले नाहीत. देशाच्या सगळ्या
पक्षाच्या नेत्यांची बैठक ही अनेकदा आपण क्रायसिस असताना तर दिल्लीला बोलवतो तशी बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावं. 1-2 दिवसांच्या बचतीनं काहीही होणार नाही. निवडणूक काळामध्ये जनजागृती का केली नाही? नेतृत्वाचं गांभीर्य दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ताफा सोडून बाहेर पडणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधत पवार म्हणाले की दिखावा करू नये. 4 वर्षांपासून माझ्या ताफ्यात फक्त 3 गाड्या आहेत. कुणी मोटरसायकलनं तर कुणी पायी मंत्रालयात जात आहे. एका नेत्यानं ताफ्यातील वाहनांची संख्या 8 केल्याचं सांगितलं. मला धक्का बसला. 8 गाड्याही जास्तच आहेत. अशा कानपिचक्या शरद पवारांनी नेत्यांना दिल्यात. माहिती नाही का हे किती दिवस टिकणार आणि ते सिंबॉलिक 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. आणि खरंच पडणार. म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवर आली. उद्यापासून अंतराळामध्ये ती मोटरसायकलवरून आली तर एक अधिक जबाबदारी. निवडणुकीनंतर अचानक साधेपणाचं आवाहन करणं पुरेसं नाही. जनतेनं निवडणूक प्रचारात जी उधळपट्टी पाहिली त्यानंतर 1-2 दिवसांच्या बचतीचं नाटक करणं योग्य नाही. नेत्यांनी स्वतः उदाहरण घालून द्यायचे असतात. आपल्या ताफ्यात 3 गाड्या पुरेशा आहेत. इतर नेत्यांनीही याच धर्तीवर विचार करावा असा ज्येष्ठत्वाचा सल्ला पवारांनी दिलाय. आता प्रसिद्धीसाठी ताफा, गाड्या आणि अन्य व्हिडिओ टाकणाऱ्या नेत्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनात असाच साधेपणा आणावा अशीच मतदार राजाचीही नेहमीच इच्छा असते. आता परिस्थितीनं तशी वेळ आणली आहेच तर ही साधी राहणी लोकप्रतिनिधींनी नियमित अंगीकारायला काही हरकत नसावी. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि याच संदर्भात अधिक चर्चेसाठी यावेळेला शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे आपल्यासोबत आहे. तिन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. अवधूतजी, शरदचंद्र पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली. तसं काही देशातली परिस्थिती पाहता विचाराधीन आहे का सरकारच्या? पंतप्रधानांनी स्वतः बैठकीला उपस्थित राहण्याबाबतही त्यांनी मागणी केलेली आहे. त्याचा विचार केला जाईल का? विरोधकांनी सरकारवर टीका करावी आणि वेगवेगळ्या मागण्या मागाव्यात हे त्यांचं कामच आहे. बर, परंतु माझा पहिला प्रश्न असा आहे की बंगालच्या इलेक्शन्स आपण पाहिल्या, आसामच्या इलेक्शन्स आपण पाहिल्या. त्यामुळे शरद पवार ज्या इंडी आघाडीमध्ये आहेत ती विरोधकांची इंडी आघाडी आज अस्तित्वात आहे का हा प्रश्न. बर. कालपर्यंत तामिळनाडूमध्ये डीएमके बरोबर काम करणारा काँग्रेस अचानक त्या विजयच्या पार्टीला पाठिंबा देतो. सर्व पक्षांनी एकत्र या असं आवाहन ममता दिदी करतात. त्याला सर्वांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आधी सर्व विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यानंतर सर्व विरोधकांनी एकत्रितपणे ही मागणी धसाला लावावी, ही मागणी पुढे घेऊन जावी. शेवटी या देशातील सर्वसामान्य मतदारांचं नेतृत्व सरकारी पक्ष करतो आणि त्या सरकारी पक्षाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रजी हे नुसते नेते आणि पंतप्रधान नाहीत तर ते एक वडीलधारे व्यक्तिमत्व आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय होऊ शकतं याचा दूरदृष्टी असणारा हा नेता. आज तुम्ही कॅनडा बघा, अमेरिका बघा, सिंगापूर बघा, मलेशिया बघा किंवा आखाती देशातील काही राज्य बघा, काही राष्ट्र बघा, या सर्वांनीच अशा प्रकारचे संदेश याआधीही आपल्या सर्वांना दिले आहेत. अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा आपण उधळपट्टी, कितीही पैसे असोत, उधळपट्टी टाळण्याचा प्रयत्न करतो आणि ही एक चांगली सवय आहे. जर आपण संकट असो किंवा नसो, युद्धजन्य परिस्थिती असो किंवा नसो, जर सर्वांनी आपल्याला स्वतःला पक्षभेद बाजूला ठेवून आणि व्यक्ती लहान की मोठा हे न बघता जर सर्वांनीच जर बचतीची सवय लागली तर ऊर्जा संकटावरच नव्हे तर निसर्ग जो कोपतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे त्रास होतात आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला मात करता येईल.
महात्मा बरं. गांधींनी आपल्याला साधेपणा शिकवलेला आहे. हं. आपल्याला सांगितलं आहे की कमीत कमी खर्चामध्ये काटकसरीने जीवन जगा हा मूलमंत्र महात्मा गांधीजींचा आहे. हं. हा काही नरेंद्र मोदीजींचा नाही. महात्मा गांधींनी ज्या प्रकारे जीवन जगावं असं सांगितलं आहे हं. त्याच प्रकारचा हा संदेश नरेंद्र मोदीजी पुढे घेऊन जात आहेत. बरं. याबरोबरच मी एका गोष्टीला लक्षात आणून देतो. मी आभारी आहे शरदचंद्र पवारजींचा की त्यांनी सांगितलं की पंतप्रधानांच्या या आवाहनाला लोकांनी सकारात्मक पाहावं आणि गांभीर्याने घ्यावं. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शपथे अवधूतजी. अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा मी आभारी आहे. बरं, तुम्ही जसं म्हणताय की सर्व जे नेते मंडळी आहेत, विरोधक आहेत, त्यांनी एकत्र येऊन ही मागणी केली तर त्याचा विचार करता येऊ शकतो. सक्सेनाजी, प्रशासनाच्या खर्चात बचतीचे अनेक उपाय असल्याचं खुद्द शरदचंद्र पवार यावेळेला म्हणाले. नेमकं काय सूचित त्यांना यामधून करायचं होतं हा मुद्दा आहे. आणि ताफ्यातील गाड्यांची संख्या अधोरेखित करताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा त्यांनी दाखला देखील यातून दिलेला आहे. सक्सेनाजी. आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांचं गेली 6 दशकाचं राजकारण आहे. हं. आणि ते फक्त राजकारण नाही तर समाजकारण. त्यांना या देशाचं जाणभार आहे. राजकीय असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल. आणि त्यामुळे त्यांच्याकडे तो दांडगा अनुभव आहे. आता माननीय पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं, माननीय पवार साहेबांनी कालच सांगितलं की माझं असं मत आहे की आपल्याकडे जर आर्थिक संकट संपूर्ण देशभरात येत असेल आणि त्याचा उल्लेख माननीय पंतप्रधान वारंवार करत असतील तर या संदर्भात त्यांनी अर्थतज्ञ देशातील असतील, इंटरनॅशनल लेवलचे असतील, कूटनीती तज्ञ, अर्थतज्ञ यांना बोलावून तसेच सर्व ऑल पार्टी मीटिंग त्यांनी देशामध्ये घ्यायला पाहिजे. तर ह्याचा त्यांचा तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहितीच असेल की देशामध्ये जेव्हा जेव्हा मोठी संकट आली, इव्हन महाराष्ट्रामध्ये जेव्हा भूकंप झाला 1993 ला, तेव्हा त्यांनी तातडीनं ज्या उपाययोजना केल्या अवघ्या जगानं ते पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं. एवढंच नाही, अटलजी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते, अटलजी भारतीय जनता पार्टीचे नेते होते आणि देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा अटलजींनी गुजरातच्या भूकंपाच्या वेळीस माननीय पवार साहेबांना पाचारण केले होते की आपण यावं आणि ह्या डिझास्टर मॅनेजमेंटचं अध्यक्षपद ते घेऊन त्या ठिकाणी आपण तिथे सल्लामसलत करून तुमच्या नेतृत्वाखाली तिथलं जे काही आहे पुनर्वसन करावं. हा सगळा इतिहास आहे आणि सर्व श्रुत आहे. तर मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांचा अनुभव, आदरणीय पवार साहेबांचं कार्य हे बघूनच त्यांनी कुठलीही राजनीती इथे केलेली नाहीये. भलेही काही लोकांना त्या कानपिचक्या वाटत असतील, कोपरखळ्या वाटत असतील, मला अजिबात असं वाटत नाही. त्यांनी त्यांचा म्हणजे त्यांनी जे अनुभव घेत आहेत किंवा ती त्यांचे जे अनुकरण करतायत त्यांनी त्याचा तो पुरावा दिलेला आहे की मी स्वतः Z+ असताना सुद्धा असं नकोय, एवढ्या गाड्यांचा ताफा नकोय. आणि त्यांनी मोठा नेता म्हणून, देशाचे ज्येष्ठ नेते म्हणून बाकीच्यांना सांगितलं 1 डेचं बुलेटवर विधानसभेमध्ये येता आणि काहीतरी पॉप्युलरिटी, एक दिवसाची ब्रेकिंग न्यूज, पुन्हा त्या बुलेटचं तुमच्याकडे पीव्हीसी वगैरे नाही, ह्या सगळ्या बातम्या आपण दिवसभरात बघतोय. आणि काहीतरी कोणीतरी ईव्ही कार वापरतायत. मला सांगा, आजच कोणीतरी म्हणे मंत्र्यांनी सांगितलं की मी ईव्ही कार खरेदी केली. सामान्य लोक ही फक्त विषय तुमच्या मंत्र लोकांचा, राज्यमंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचा नाहीये. जेव्हा देशाचं पॉप्युलेशन, महाराष्ट्राचं देशाचं पॉप्युलेशन बघता, 150 कोटी जनता, त्यातले मिडल क्लास, मजूर वर्ग आहे, काम करणारा वर्ग आहे, ते सगळे ईव्ही कार घेऊन फिरणार आहेत का? बरोबर आहे. ते सगळेजण असं होणार नाहीये. आपण खरं आहे प्रॅक्टिकल सक्सेनाजी, आपण प्रॅक्टिकॅलिटीवरतीच बोलणं गरजेचं आहे. भाऊसाहेब आजबेंना पुढचा प्रश्न आहे. भाऊसाहेब, गाड्यांचा ताफा कमी, पायी चालणं, ईव्ही यात सातत्य राहील का हो? की परत केवळ प्रतिसाद की प्रसिद्धी या दृष्टीनंच या बातम्यांकडे पाहायला हवंय? कारण जसं आता अवधूतजींनी देखील मगाशी एक उल्लेख केला की सगळे विरोधक एकवटून जर मागणी करतील तर विचार केला जाऊ शकतो. म्हणजे तुमच्यातही एकवाक्यता नाही असं दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे का अवधूतजींचा? भाऊसाहेब, 2014 नंतर भाजपनं 2 गोष्टींमध्ये खूप चांगलं घवघवीत यश मिळवलंय. एक म्हणजे फेक न्यूज पसरवणे आणि दुसरं म्हणजे इव्हेंट बाजी करणे. त्यामुळे काल अमित साटम यांनी जेव्हा 25 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत घुसले तर आता त्याची मेमरी खोडून काढण्यासाठी आज लगेच पीयूसी नसलेल्या गाडीवरती देवेंद्र फडणवीस आपल्याला विधान भवनापर्यंत येताना दिसतात. आता अवधूत वाघ यांनी जे खूप सुंदर लाघवी असं जे प्रवचन दिलं ना, त्यांनी खरं ते अमित साटम यांना द्यायला पाहिजे आणि एकूणच भाजपच्या व्यवस्थेला द्यायला पाहिजे. कारण मुद्दा असा आहे की ही जी परिस्थिती उद्भवली ती आज उद्भवलेली नाही विशालजी, ही गेल्या 2 महिन्यापासून आहे. आणि तुम्हाला मी तारखेसह सांगतो, तारीख आहे 9 मार्च. 9 मार्च रोजी राहुल गांधी आणि इतर जे विरोधी पक्षाचे नेते आहेत यांनी अशी मागणी केलेली होती, सदनामध्ये मागणी केलेली होती की आपण या परिस्थितीवरती चर्चा ठेवायला हवी, विशेष मीटिंग ठेवायला हवी, त्याच्यावर आपण सर्वांनी बोलायला हवं आणि त्याच्यावरती मार्ग काढायला हवा.
मुद्दा असा आहे की दूरदृष्टीचे चाणाक्ष नेते नरेंद्र मोदीजी यांना तेव्हा ते का सुचलं नाही, 2 महिने त्यांना का लागले, या मागचं कारण मध्ये निवडणुका होत्या. निवडणुकामध्ये भरमसाठ पैसा खर्च करायचा होता. 500 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांना इव्हेंटबाजी करायची होती बरं. आणि सत्तेपर्यंत जायचं होतं. त्यामुळे भाजपचा जो हेतू आहे तो राष्ट्र हिताशी ते प्रामाणिक आहेत का सत्ता हिताशी ते प्रामाणिक आहेत, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी यांची देखील आजपर्यंतची कार्यपद्धती पाहिली, तुम्ही जीएसटीचा विषय घ्या, तुम्ही लॉकडाऊनचा विषय घ्या, तुम्ही नोटबंदीचा विषय घ्या, त्यांना कधीही विरोधक सोडा, एनडीए मधले जे घटक पक्ष आहेत त्यांना देखील विश्वासात घेण्याची गरज भासली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींसमोरचा जो आदर्श आहे ते तुघलक आहेत. त्यांचा हाच तुघलकी कारभार जो आहे तो चालू आहे. तरी देखील ज्येष्ठ नेते पवार साहेब यांनी जी मागणी केली त्या मागणीला आम्ही समर्थन देतो की अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र चर्चा केली पाहिजे आणि याच्यावर मात करण्याचे उपाययोजना केले पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो की या 100 गाड्यांचा ताफा त्यांनी 3 गाड्यांचा केला तर त्याचं ते वारेमाप इव्हेंटबाजी कौतुक करायला लागलेत. तुम्हाला आवर्जून सांगू द्या, काही ज्येष्ठ आयएएस अधिकारी ज्यांनी युपीए काळामध्ये काम केलेलं होतं त्यांनी आज ट्विट केलंय की त्यावेळेसचे गृहमंत्री पी चिदंबरम हे केवळ एका गाडीच्या म्हणजे 2 गाडीच्या ताफ्यासह जात होते. सलमान खुर्शीद जे मंत्री होते ते केवळ एकच गाडी वापरत होते. त्याच्यामुळे ज्या काळात संकट नव्हतं त्या काळामध्ये इव्हेंटबाजी करायची नव्हती म्हणून युपीएचे जे सगळे जे नेते आहेत ते व्यवस्थितपणे वागत होते. परंतु यांना कायम इव्हेंटबाजी करायची असते आणि तेच त्यांचं लक्ष असतं आणि त्याच्यावरतीच ते भर देतात. बरं, मग याचंच उत्तर अवधूतजी मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारण आता सक्सेनाजींनी काही मुद्दे उपस्थित केले, काही भाऊसाहेब आजबींनी केले. काय की परिस्थिती इतकी गंभीर होती तर मग 5 राज्यांच्या निवडणूक काळातील प्रचार रॅली आणि निवडणूक खर्च याबाबत त्यावेळेला तातडीनं निर्णय का नाही घेतले गेले? आता याबद्दल विरोधक आक्रमक झालेले ते तर तुम्ही ऐकलं. परिस्थिती वेळीच हाताळली गेली नाही का अवधूतजी? मला असं वाटतं की आपण कुठचाही निर्णय मोदीजींनी घेतला नाही. ना कुठे रेशन आणलेलं आहे, ना कुठे पेट्रोल बंद केलेलं आहे, कुठेच काही ऍक्शन घेतलेली नाहीये. फक्त लोकांना आवाहन केलेलं आहे. लोकांना आवाहन कसलं केलेलं आहे? लोकांना आवाहन केलेलं आहे की बचत करा. लोकांना आवाहन केलेलं आहे की सोनं खरेदी कमीत कमी करा. याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरामध्ये लग्न आहे तर मंगळसूत्र घ्यायचं नाही. याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरामध्ये लग्न आहे आणि नथ आणि डूल घ्यायचे नाहीत. परंतु आज आपण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाहतो की अंगावर 2-2, 3-3 किलो सोनं घालून मिरवणारे सुद्धा काही महाभाग आहेत. अशा वेळी सोनं ही गुंतवणूक जरी असली तरी ती प्रॉडक्टिव्ह गुंतवणूक नसल्यामुळे आणि भारतामध्ये सोनं जास्त प्रोड्यूस होत नसल्यामुळे, सोन्याच्या खाणी कमी असल्यामुळे आपण सोन्याची निर्यात करत असतो आणि त्यामुळे परकीय गंगाजळीमध्ये घट होत असते. नॉन प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटसाठी जर आपल्याला सातत्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करावी लागली तर प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. आज देशाला गरज आहे प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटची, जी इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीमध्ये जाईल, जी ऍग्रिकल्चरमध्ये जाईल, ज्याच्यामधून लोकांना सर्वार्थाने रोजगार उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की पेट्रोलमध्ये सुद्धा, डिझेलमध्ये सुद्धा आपण लोकांवर अवलंबून आहोत. 85% जे आपल्याला जे पेट्रोलियम पदार्थ लागतात ते आपण नेहमी इम्पोर्ट करत असतो. अशा वेळी मला असं वाटतं की हा जर इम्पोर्ट आपण कमी केला तर आपल्याला डेफिनेटली आपल्या देशाला फायदा होईल. यातनं मोदींना स्वतःला वैयक्तिकरित्या काय फायदा होतोय? आपण कित्येक वेळा उधळपट्टी आणि वगैरेची गोष्ट केली. आपण असे आवाहन केलं. 1965 साली जय जवान जय किसानचा नारा देताना काँग्रेसचे त्या तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला आवाहन केलं की 1 दिवसाचा उपवास पाळा. स्वतः पी चिदंबरमचं नाव आता घेतलं काँग्रेसच्या त्यांनी स्वतः आवाहन केलं. मनमोहन सिंगांनी आवाहन केलं, इंदिराजींनी आवाहन केलं. जेव्हा आपल्या राष्ट्रावर असे प्रकारचे प्रसंग येऊ शकतात अशा वेळी सुरुवातीपासून सावधानता बाळगण्यासाठी पंतप्रधानांनी जर असं आवाहन केलं असेल तर मला असं वाटतं की त्यात अयोग्य असं काही नाही. परंतु जर विरोधकांना खरंच हे आवाहन योग्य वाटत नसेल तर त्यांनी रोज 2 दिवस 2 किलो तोळे सोनं रोज विकत घ्यावं. गेल्या 14 वर्षामध्ये राहुल गांधींनी 138 वेळा परदेशी दौरा केलेला आहे. म्हणजे तो साधारण माझ्या मताप्रमाणे 10 परदेशी दौरे पर इयर झालं. यावेळी त्यांनी 20 परदेशी दौरे करावेत. आमचं कुठेच म्हणणं नाही. परंतु जे देशप्रेमी लोक आहेत, एका मिनिटात संपवतो, एका मिनिटात, जे देशप्रेमी लोक आहेत, जे पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला योग्य ते प्रतिसाद देतील आणि 1 वर्षानंतर तुम्हाला कळेल की जनतेने
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला कसा प्रतिसाद दिला ते तुम्हाला रेकॉर्डवर आणि आकडेवारीवरून एका वर्षात कळून चुकेल. बरं भाऊसाहेब आजबे, भाजपनं राहुल गांधी यांचे गेल्या काही वर्षातील विदेश दौरे त्यावरील खर्चाचा मुद्दा आत्ताच उपस्थित केलेला आहे. हा देखील एक स्टंटचाच प्रकार आहे की काय समजायचं? म्हणजे विदेश दौरे जे आहेत ते एलिट क्लास किंवा वरच्या क्लासमधले लोक करतात, सर्वसामान्यांना ते परवडणारं सुद्धा नाहीये. मात्र आता काँग्रेसवरती आज भाजपनं त्यावरूनही टीका केली. नाही, मुद्दा असा आहे की खरं राहुल गांधींचा रेकॉर्ड त्यांनी काढू नये. राहुल गांधींनी जेवढा प्रवास केला असेल त्याच्यापेक्षा 100 पटीनं अधिक प्रवास जो आहे तो मोदींनी तर केलेला आहे. पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की जे राजपुत्र भारताचे नवीन आहेत, अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांनी 100 पटीने अधिक प्रवास केलेला आहे. सो त्याच्यामुळे आपल्या ताटाखाली काय आहे ते आधी पाहावं. आणि दुसरी गोष्ट की वाघ साहेबांनी असं आवाहन केलंय की बा 2 किलो सोनं घ्यावं. अहो, गेल्या 12 वर्षामध्ये परिस्थिती देशाची इतकी बिकट झाली आहे की एक साधा ग्राम तो सोनं जरी सामान्य माणसाला घ्यायचं झालं तरी तो घेऊ शकत नाही. आणि परदेश प्रवास तर सोडूनच द्या, इथं भारतात जरी प्रवास करायचा झाला असेल तर आज लोकांकडे पैसे नाहीये. त्यामुळे अशा स्थितीमध्ये आणून ठेवलंय. आणि मग या सगळ्या गोष्टी करणारे लोक कोण आहेत? तर हे अर्थात सत्ताधारी भाजप म्हणलेच आहेत. आणि जेव्हा विरोधकांची टीका झाली, म्हणजे पुन्हा विशालजी तुम्हाला मी सांगतो की पंतप्रधानांनी हे आवाहन केल्यानंतर त्याच्या नंतर 4 शहरांमध्ये 4 रॅली केल्या, ज्याच्यामध्ये हजारो वाहनांचा ताफा होता. स्वतः ते 5 दिवस, म्हणजे भारतात गरमी वाढली त्याच्यामुळे की काय ते युरोपमध्ये आता थंड हवेच्या प्रदेशामध्ये जाणार आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा विरोधकांची टीका झाली तेव्हा हे जागे झाले, तेव्हा ते बुलेट चालवायला लागले, तर ताफा आमचा कमी झाला हे दाखवायला लागले. मूळ प्रश्न हाच आहे, ज्याचं वाघ साहेब उत्तर देणार नाहीत की 2 महिन्यापूर्वी या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया का सुरू केली नाही? दूरदृष्टीच्या पंतप्रधानांना 2 महिन्यापूर्वी हे सगळं का दिसलं नाही? हा खरा प्रश्न आहे. बरोबर आहे अवधूतजी, मी उत्तर घेईलच. मात्र सक्सेनाजी, आजच्या आवाहनानंतर सरकार काहीतरी सकारात्मक पाऊल उचलेल आणि या सर्व घेतलेल्या निर्णयांमध्ये सातत्य राहील असं आपल्याला वाटतंय का? वाटतं की ही वेळ आता राजकारण करण्याची नाही. आदरणीय पवार साहेबांनी ज्या अत्यंत विशाल दृष्टिकोनातनं ही भूमिका तातडीने मांडलेली आहे, मला असं वाटतं त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि माननीय पंतप्रधान सुद्धा त्या विचार करतील. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, बियॉन्ड पॉलिटिक्स, राजकारणाच्या पलीकडे पाहिलं तर स्वतः मोदीजी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना गुरुच मानतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, प्रवक्ते किती काय बोलतात, ते राजकारण करतात, त्याला महत्व देण्याचं काही कारण नाही. आज आदरणीय पवार साहेबांनी जे आव्हान केलंय, संवेदनशीलता मी म्हणेन त्याला, आज लोकांकडे जे आज गाड्यावरती काम करणारे लोक आहेत, जे शेतात मजूर लोक आहेत, ते वर्क फ्रॉम होम नाही करणार आहे. कारण त्यांना 200-300 रुपये हजेरी आज जी काय मिळत असेल ते काम केल्यानंतर मिळते. शेतात जाणारा मजूर तो घरी बसून कसा पैसा कमवेल याचा विचार माननीय पंतप्रधानांनी करायला हवा. वर्क फ्रॉम होम हे IT सेक्टर मधल्या लोकांसाठी योग्य आहे. एखादा डॉक्टर वर्क फ्रॉम होम कसा करू शकेल? पेशंटसाठी त्यांना दवाखान्यात जावंच लागणार आहे. माझं असं मत आहे की या बाबतीत अत्यंत संवेदनशीलतेने विचार व्हायला हवा. देशाचा इंधन साठा असेल, देशाचं खाद्यतेल असेल, या संदर्भामध्ये एवढं मोठा लोकसंख्या असलेला देश, जगातली सर्वात मोठी लोकशाही आपण आहोत, याचा विचार करून माननीय पवार साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तातडीने सर्वपक्षीय बैठक होऊन त्याच्यावर विचारमीमांसा आणि धोरण ठरवलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. सर्वपक्षीय बैठक होणार का अवधूतजी? एका वाक्यात नाही, एका वाक्यात असं उत्तर देता येणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे आता काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले लोकांची परिस्थिती खालावलेली आहे. लोकांचं मला माहित नाही, 2,30,000 कोटी रुपये GST आपण या महिन्यामध्ये जमा केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची परिस्थिती मात्र खालावलेली आहे. गेल्या 14 वर्ष सत्तेपासून ते बाहेर आहेत. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, दुसरा प्रश्न असा आलेला आहे की इतक्या उशिरा का हे जाहीर केलं? प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. ज्यावेळी युद्ध सुरू झालं त्यावेळी वाटलं होतं की 7-8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये युद्ध संपेल. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांची जी स्टेटमेंट्स यायची त्यावरनं वाटायचं की हे युद्ध संपेल, लवकरात लवकर शांती होईल. मोदीजींना आता ज्यावेळी कळलं, आपल्याकडे पण काही विभाग असतात, त्यातनं कळलं की हे युद्ध कदाचित लांबेल, अशा वेळी केलेलं हे आवाहन आहे. आणि तिसरा तुमचा गोष्ट अशी आहे की सर्वपक्षीय काय म्हणतात त्याला मीटिंग होईल की नाही. आदरणीय मोदीजी आणि आदरणीय परराष्ट्र मंत्री, आदरणीय गृहमंत्री आणि आमच्या पक्षातले नेते हे अनेक पक्षातील ज्येष्ठ लोकांबरोबर वैयक्तिकरित्या संपर्कात आहेत. त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे. कदाचित एखाद्या राज्याच्या प्रवक्त्यापर्यंत हे आलं नसेल, त्यांचे जे अध्यक्ष आणि त्यांचे नेते यांचा आणखी प्रवक्त्यांचा संपर्क तुटला असेल, परंतु मल्लिकार्जुन खरगेंबरोबर टेलिफोनवर आदरणीय मोदी साहेबांचं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे. आता ऑफिशियल मीटिंग होते
की नाही होत याच्याबद्दल सांगण्या एवढा मी मोठा नाही. बरं, आपण सगळेच त्यासाठीची वाट पाहूया. धन्यवाद अवधूतजी, सक्सेनाजी आणि धन्यवाद भाऊसाहेब आजबेजी, तुम्ही आमच्या या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडले गेलात. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. देशातील दर स्थिर ठेवण्यासाठी साखर निर्यातीबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. साखर निर्यातीवर केंद्र सरकारकडून बंदी. देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय. निर्यात बंदी कच्ची आणि शुद्ध साखरेवर लागू असणार. आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पुरवठ्याची चिंताजनक परिस्थिती आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं साखर निर्यात बंदीचा निर्णय घेतलाय. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या परकीय व्यापार महासंचालनालयाने याबाबतचे आदेश जारी केले. ही बंदी कच्ची आणि शुद्ध साखर या प्रकारच्या साखरेवर लागू असणार आहे. 2025-26च्या हंगामात भारतात जवळपास 275 लाख टन साखरेचं उत्पादन अपेक्षित आहे. यामध्ये सुरुवातीच्या साठ्यातील 50 लाख टनांची भर घातल्यास एकूण पुरवठा जवळपास 325 लाख टनांपर्यंत पोहोचतो. मात्र देशांतर्गत मागणी सुमारे 280 लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे हंगाम अखेरीस फक्त 45 लाख टन साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारला पुढील हंगामाची देखील चिंता आहे, कारण 2026-27च्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या पावसाळ्यात कमी पावसाची शक्यता असल्यानं साखर कारखान्यांना याचा फटका बसू शकतो. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सरकारनं साखर निर्यात बंदीचा निर्णय घेतलाय. देशातील प्रमुख ऊस उत्पादक प्रदेशांमध्ये ऊसाचं उत्पन्न घटल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचं उत्पादन मागणीपेक्षा कमी होण्याची शक्यता सरकारनं वर्तवली आहे. सरकारनं मागणी करूनही साखरेला चांगला भाव दिलेला नाही. देशांमध्ये जवळपास 12,000 कोटींची शेतकऱ्यांची देणी थकलेली आहे. सरकारचा हा निर्णय भंपकपणाचा असल्याचा दावा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केलाय. देशामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकलेली आहे. राज्यामध्ये 3,000 कोटीच्या आसपास देणी थकलेली आहे. याला जबाबदार कोण? जो कायदा आहे ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966, त्या कायद्यानुसार ऊसाचे पैसे 14 दिवसाच्या आत नाही दिले तर साखर कारखान्यांच्यावर कारवाई करायची तरतूद आहे. पण अंमलबजावणी कुठं आहे? कारण 80% साखर कारखानदार आज भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये आहे. त्याचा थेट फटका बसतो तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर. निर्यात धोरणातील या अचानक बदलामुळे व्यापारी आणि साखर कारखान्यांना फटका बसू शकतो. अनेकांनी आधीच निर्यातीचे करार केले होते आणि आता त्यांच्या समोर अनिश्चितता आहे. महाराष्ट्रातील आणि देशभरातील साखर उद्योगावर अत्यंत प्रतिकूल परिणाम करणारा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखीन संकटात ढकलणारा हा निर्णय. साखरेचं किमान विक्री मूल्य गेली अनेक वर्ष मागणी करूनही वाढवण्यात न आल्यामुळे अगोदरच साखर उद्योग संकटात सापडला. वाढत्या प्रक्रिया खर्चाचा परिणाम आणि साखरेला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे FRPचे पैसे सुद्धा अनेक कारखान्यांना देता येणार नाहीत, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर साखरेचे किमान विक्री मूल्य वाढवून साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती. मात्र याऐवजी नियंत्रित हा शब्द हटवून प्रतिबंधित हा शब्द टाकत केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीला संपूर्णपणानं बंदी जाहीर केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भूराजकीय समस्येमुळे अनेक ऊस उत्पादक देश साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळले. यामुळे काही प्रमाणात साखर निर्यातीला संधी उपलब्ध झाली. या संधीचा लाभ उठवत भारतातील आणि महाराष्ट्रातील साखर उद्योगाला संजीवनी देण्याची आवश्यकता होती. सरकारने याउलट निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांच्या पायात असणाऱ्या बेड्या आणखीन घट्ट केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय. FRPची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळावी, साखरेला चांगला दर मिळावा आणि साखर उद्योगाला संजीवनी मिळावी, याच्यासाठी खरं तर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती. त्या उलट निर्णय घेऊन निर्यातीला बंदी लादणं हे साखर उद्योगाला सबंधपणाने मातीत आणि खड्ड्यात ढकलणारा निर्णय आहे. केंद्र सरकारने हा निर्णय परत त्याचा फेरविचार करावा आणि तातडीनं निर्यात बंदी उठवावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो.
एल निनोच्या परिस्थितीमुळे आगामी मान्सूनमध्ये व्यत्यय येऊ शकतो. या भीतीमुळे पुढील हंगामातील पावसाच्या उत्पादनाबाबतही चिंता वाढली आहे. भारतातून यापूर्वी साखर कारखान्यांना 1.59 दशलक्ष मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली होती. व्यापाऱ्यांनी आधीच सुमारे 80 लाख टन साखरेसाठी करार केले होते. त्यापैकी 60 लाख टनांहून अधिक साखरेची निर्यात करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय. आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर महागाईचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि आपल्यासोबत याला जोडले गेलेले आहेत माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण. तिन्ही मान्यवरांचं स्वागत. राजू शेट्टीजी, आपल्यापासून सुरुवात करतो. सलग 2 वर्ष घटलेलं साखर उत्पादन, त्यानंतर साखर निर्यात बंदीच्या निर्णयानं शेतकऱ्यांचं नेमकं काय नुकसान होणार आहे? एक तर सरकारनं आधी सांगितलं की साखर निर्यात करा, निर्यातीचा कोटा सुद्धा दिला आणि त्यातलं काही साखर निर्यात झाली, काही बंदरात अडकून पडली. आता अचानकच सरकारनं निर्यात बंदीची घोषणा केली. एक तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारत हा एक बेभरवशाचा उत्पादक म्हणून आपली ख्याती तयार झालेली आहे. म्हणजे कांद्याच्या बाबतीत असंच होतं, साखरेच्या बाबतीत असंच होतं, तांदळाच्या बाबतीत असंच होतं. आणि त्यामुळं जेव्हा व्यापारी करार होतात त्या करारात होत असताना हा बेभरवशा कधी निर्यात बंदी करतो, यामुळं आपले दर पाडून करार होत असतात. हे कधीतरी एकदा बदललं पाहिजे. तेव्हा जो काही थोडाफार कोटा होता तो पूर्ण करून द्यायला पाहिजे होता. नव्यानं सरकारनं बंदी घातली नसती तरी सुद्धा साखर निर्यात होण्याची शक्यता फार कमी होती. त्याचं कारण सध्याचे जे आंतरराष्ट्रीय बाजारातले साखरेचे भाव आहेत ते आता देशांतर्गत साखरेच्या बाजारापेक्षा किंचितसे कमीच आहेत आणि त्याच्यामध्ये आणि वाहतूक असणार आहे. आणि शिवाय या आखाती युद्धामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता सध्या पुढच्या 2-3 महिन्यात तरी निर्यात होण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. पण तरी सुद्धा बंदी का घातली तर त्या बंदीमुळे परिणाम असा होतो की बाजारभाव हा अफवेवर किंवा सेंटिमेंटवर चालत असतो आणि मार्केट सेंटिमेंट असं तयार होतं की आता निर्यातीला बंदी घातली म्हटल्यानंतर धडाधड भाव पडतात आणि त्याचा फटका मग उद्योगाला बसतो म्हणजे पर्यायानं शेतकऱ्यांना बसतो. त्याचं कारण आधीच देशामध्ये 12,000 कोटी आणि महाराष्ट्रामध्ये 3,000 कोटीची FRP थकीत आहे. मग आता कारखानदारांचं म्हणणं काय आहे की गेल्या 4 वर्षामध्ये विक्री मूल्य वाढवलं नसल्यामुळं आमचा तोटा होतो आणि त्यामुळं सरकारनं आमचं विक्री मूल्य वाढवून द्यावं, MSP वाढवून द्यावं. ही गोष्ट खरी आहे. 3100 रुपये ही गेल्या 4 वर्षापासून तीच किंमत स्थिर ठेवलेली आहे सरकारने. हे चुकीचं आहे. आता सध्या बाजारभाव आहे 3500-3600 रुपये टेंडर चालू आहेत सध्या, परंतु विक्री मूल्य वाढवलं असतं तर हे कदाचित 4,000-4200 पर्यंत या किमती गेल्या असत्या. आणि त्याच्यामुळं तोटा असा झाला की अजून खाली भाव आले तर साखर कारखानदार म्हणणार की आम्हाला साखर विकून पैसे आले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे देत नाही. जरी कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने असला तरी कारखानदार भाजप आणि त्याच्या मित्र पक्षामध्ये आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होतच नाही. मग शेतकऱ्यांनी घोडं काय मारले? शेतकऱ्यांचे पैसे, शेतकऱ्यांना खतं रोखीत विकत घेतली, शेतकऱ्यांना कर्ज वेळेवर भरलेले आहेत, शेतकऱ्यांचं व्याज भरलेलं आहे आणि मग शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे त्याला वेळेवर मिळणार नसतील कोण देणार? अन्याय नाही काय तो? बरोबर आहे. आणि त्यामुळं हा मूर्खपणाचा निर्णय आहे, तो घ्यायची काही गरज नव्हती. यामुळे याचं उत्तर मला सरकारकडून घ्यावंसं वाटतंय. भाजपकडून अजितजी आपल्याबरोबर आहेत. सरकारचा साखर निर्यात धोरणाचा निर्णय भंपकपणा असल्याचा आरोप थेट शेतकरी नेते याला करतात आपल्यावरती. नाही, राजू शेट्टी सिनियर लीडर आहेत, व्यक्तिगत पातळीवरती मी त्यांचा आदर करतो, पण राजू शेट्टी साहेब आपल्या विधानामधलीच जो विरोधाभास आहे
विरोधाभास. मला असं वाटतं आपण खूप सिनियर आहात, त्यामुळे शब्द निवडताना आपण अतिशय संयमानं आणि जपून निवडले पाहिजे. आपणच म्हणता या निर्यात बंदीनं तसा फारसा काही फरक पडणार नाही आणि दुसरीकडे आपण म्हणतात हा भंपकपणा आहे. राजू शेट्टी साहेब, आपण शेतकऱ्यांचे नेते आहात, मी स्वतः शेतकरी आहे, आपण आमची बाजू घेता अतिशय चांगलं आहे. पण सातत्यानं पिंक पॉइंट करून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामधले लोकांच्या ताब्यामध्ये साखर कारखाने हे जे सांगताना तुम्ही सांगितलं पाहिजे, तुम्ही कधी काळी ज्यांच्या सोबत होता 1985 पासून त्या शरद पवारांनी झुलवत ठेवलं साखर कारखानदारांना आणि सातत्यानं तुमचं काम करतो म्हणून दिल्लीला न्यायचे आणि ही सगळी साखर लॉबी आपल्या घरगड्यासारखी शरद पवारांनी वापरली. सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्या माझे नेते आदरणीय अमितभाई शहा यांनी थोडे थाडके नाही 9,500 कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्सची माफी महाराष्ट्राच्या साखर उद्योगाची केली आणि आजारी साखर उद्योग कायमस्वरूपी ठणठणीत बरा केला. कसं आहे, माणूस सिनियर असला तर त्यांना अधिक जबाबदारीनं बोलायचं असतं. राजू शेट्टी साहेब, आपल्या बोलण्यामधला जो विरोधाभास आहे कसं होतं की सातत्यानं एक प्रकारचा असंतोष, अनरेस्ट, सतत आंदोलन, आमचं झालंच नाही, हे रडगाणं का गायचं? तुम्ही थोडंसं कौतुक करा ना की केंद्र सरकारनं 9,500 कोटी रुपये जे 85 पासून साखर कारखानदारांना दम देऊन त्यांना राजकीय कारणासाठी वापरून घेतलं जात होतं, त्यातनं अमितभाई शहांनी मोकळीक दिली आपल्याला. एकूण देय रक्कम कारखानदारांची किती हो? तर 40,339 कोटी रुपये ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चासह. आता याच्यापैकी थकबाकी किती आहे साखर उद्योगाच्या अहवालाप्रमाणे? तर 1,303 कोटी रुपये. अहो, ज्यांनी 40,000 कोटी रुपये 40,339 कोटी रुपये ज्या कारखानदारांनी व्यवस्थित गाळप करून दिले ते देतीलच ना. दुसरा विषय साखरेच्या निर्यातीबद्दल आपण बोलूया. मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की ज्या पद्धतीनं, आणि विशालजी माझी एक नम्र विनंती आहे, माध्यमांनी सुद्धा अभ्यासून प्रकटावे अशा पद्धतीने रिपोर्ट तयार केले पाहिजे आणि आपण या सगळ्या विषयामध्ये सातत्यानं एक नकारात्मक रडगाणं लावून जर ठेवलं तर ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करणं देखील केंद्र सरकारचं काम आहे की नाही? बरोबर आहे. मात्र जी आकडेवारी आमच्यापर्यंत उपलब्ध झाली तीच आकडेवारी मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मुद्दे पूर्ण होऊ देत. प्लीज विषयाची महत्वाचा विषय बोला ना. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांसाठी, ग्राहकांसाठी फार महत्वाचा विषय. निर्यात बंदी करणं अतिशय गरजेचं होतं. त्याचं कारण असं आहे की 15,000 साखरेचा तुटवडा अधिक आहे आणि 2 महिने मधल्या काळामध्ये गॅप राहणार आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये जर देशाला साखर कमी पडली तर त्याचं कोण उत्तरदायी? आपल्याकडे जी साखर आहे, अजित पवार साहेब हसू नका, ही वस्तुस्थिती आहे. त्याला साखर गरजेची असते, त्याच्या कॅलरीज भरून काढण्याकरता सामान्य माणूस किमान गोड चहा तरी पितो. त्याचं तोंड कडू करण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला मला सांगा? शासनाला व्यवस्थित पुरवठा याची सुद्धा जबाबदारी घ्यावी लागते आणि यामुळं कुठेही साखर कारखान्यांची यंत्रणा डिस्टर्ब होणार नाहीये. हंगाम नोव्हेंबर मध्ये सुरू होणार आहे, तो अगदी व्यवस्थित सुरू होईल. FRP ला त्याला कुठेही अडचण येणार नाही. 1,300 कोटी द्यायचे फक्त, ते सुद्धा कारखाने नीटपणे देतील याकडे सरकार. बरं, तुम्ही ग्वाही देताय की शेतकऱ्यांना त्यांचे जे थकबाकी आहे ती मिळणार? तयार झालाय तेव्हापासून या सगळ्या गोष्टी आणि आंदोलक नेते या सगळ्यांचं सिरियसली ऐकून घेण्यासंदर्भामध्ये निदान कारवाई काहीतरी होती. बरं, डॉक्टर अजित नवले, तुम्हाला देखील वाटतं का की सरकार जे बोलतंय ते करून दाखवत आहे? कारण साखर निर्यातीच्या या धोरणांचा व्यापारी आणि साखर कारखान्यांना नेमका काय फटका बसू शकतो याची शक्यतांवरती आपल्याला बोलणं आता गरजेचं आहे. ज्या प्रकारे आकडेवारी आता स्वतः अजितजींनी देखील दिली, अजित चव्हाणांनी, तसंच डॉक्टर आमच्याही रिपोर्ट्समध्ये असलेली जी उपलब्ध आकडेवारी आहे तीच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र तुम्ही थेट फील्डवरती असता, अनेक शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये असता. डॉक्टर अजित नवले, तुमचा अभ्यास काय सांगतो? काय फटका बसू शकतो? हे बघा, हा निर्णय अनाकलनीय तर आहेच, पण संतापजनक आहे आणि साखर उद्योगाला आणि शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी आकडेवारीच आपल्याला ठेवतो. मागील वर्षाच्या मध्ये किती उत्पादन झालं साखरेचं? 356 लाख टन उत्पादन देशामध्ये झालं. बरोबर. त्या तुलनेत ह्या वर्षी 8% साखरेचं उत्पादन वाढलेलं आहे. आपण बंदी कधी लावतो? ज्यावेळी साखरेचं उत्पादन क्रायसिसमध्ये असतं, साखरेच्या उत्पादनामध्ये काही कमी पडलेलं असेल तर त्यावेळी आपण ती लावतो. 8% उत्पादन वाढवून 275 लाख टन उत्पादन झालेलं आहे. आणि मागच्या वर्षी, अजितराव थांबा जरा, आणि मागच्या वर्षीची साखर 50 लाख टन शिल्लक आहे. म्हणजे पुढच्या वर्षी निम्म्या सीझन पर्यंत जरी साखर आपल्याला नव्यानं उपलब्ध झाली नाही तरी कोणत्याही प्रकारचा क्रायसिस उत्पन्न होणार नाही. हा निर्णय का घेतलाय हे समजून घेतलं पाहिजे.
मुळात या सगळ्या निर्यात बंदीचा काही पुढच्या 3 महिन्यामध्ये परिणाम होणार नाही असं जर सांगितलं जात असलं तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम आगामी काळात होणार. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर जे भूराजकीय संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे इंधनासाठी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन आंतरराष्ट्रीय पातळीवर घटवण्यात आलेलं आहे. इथेनॉल निर्मितीकडे साखरेचा रस हा वळवण्यात आलेला आहे. ब्राझील आणि महत्वाचे जे देश आहे साखर उत्पादक ते साखर कमी निर्माण करून आता इथेनॉल निर्मितीकडे, इंधन निर्मितीकडे ते साखरेचं सगळं क्षेत्र वळवत आहेत आणि त्यामुळे मोठी संधी आंतरराष्ट्रीय पातळीवर 2 पैसे जास्त मिळायला शेतकऱ्यांना निर्माण झालेली होती. ती संधी तुम्ही आमची का घालवताय? खुला आहे ना देश, बेड्या तोडायला निघाले ना तुम्ही शेतकऱ्यांचे. मग तुमच्या ह्या सगळ्या अर्थकारणामध्ये जे अपयश मोदी साहेबांना आणि तुमच्या सरकारला आलेलं आहे त्याची किंमत वारंवार शेतकऱ्यांना मोजायला तुम्ही का लावता? आमच्या पायातल्या बेड्या तोडण्याची भाषा तुम्ही करत सत्तेवर आलात, मग आता का बेड्या लटकवता? आम्हाला निर्यात करू द्या ना, आमचे 2 पैसे आम्हाला मिळतायत तर तुम्ही का आम्हाला रोखताय? तुम्ही आता आकडेवारी सांगितली की काही शेतकऱ्यांचं अडलेलं नाही. 12,000 कोटी रुपयाची FRP शेतकऱ्यांची यायची बाकी राहिलेली आहे. त्याच्याबाबत तुमची तत्परता कुठे जाते? कोणत्या प्रकारचे निर्णय तुमच्या सरकारने या शेतकऱ्यांच्या देणी देण्यासाठी घेतलेले आहेत? आणि म्हणून हे बघा, अभ्यासपूर्वकच बोललं पाहिजे, परंतु 8% साखरेचं उत्पादन भारतात वाढलेलं असताना तुम्ही बंदी लादता शेतकऱ्यांचा बळी देऊन. तुमची जी चुकीची धोरणं आहे, आर्थिक धोरणं, त्याच्यामुळे तुमचं जे संबंध अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालंय त्याची थिगळं झाकण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी ह्या निर्णयातून दिला जातोय. साखर कारखानदारांशी जरा जाऊन बोला. महाराष्ट्रामध्ये जे सहकारी साखर उद्योग आहे त्याच्याशी बोला. आजच्या 2019ला तुम्ही साखरेचा दर निश्चित केला 31 रुपये. आज 2024, 25, 26 आहे. तो दर आज पोहोचवायला पाहिजे होता 41 रुपयापर्यंत. तुम्ही 31 रुपये दिलेत. 10 रुपयाचा वाढ आज साखरच्या उत्पादनामध्ये आम्हाला भावामध्ये द्यायला पाहिजे होती. त्याशिवाय FRP देता येणं शक्य नाहीये. त्यात तुम्हाला वाढवायला कोणत्याही बरोबर, सरकारकडून याचं उत्तर आपण घेऊयात. नाहीये, हे वास्तव आहे. आणि म्हणून हा निर्णय शेतकऱ्यांना डॉक्टर मातीत अजित घालणार नवले, आहे, साखर कारखानदारीला मातीत घालणार आहे. सरकारकडनं आपण उत्तर घेऊयात. मात्र तत्पूर्वी राजू शेट्टी, देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यासाठीचा हा निर्णय घेतल्याचं सरकार जे स्पष्टीकरण सांगतं ते तुम्हाला मान्य आहे का? शेतकऱ्यांना मान्य आहे का? ऊस उत्पादकांना मान्य आहे का? देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असं अजित चव्हाण सांगतात. मग देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी काय शेतकऱ्यांची आहे? आज 30% गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी रासायनिक खताच्या किमती वाढल्या. मग आता हे सांगतील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, आखाती युद्धामुळे ह्याव झालं तेव्हा झालं, डॉलर महाग झाला. तुला डॉलर महाग करायला शेतकरी गेला होता? आखाती युद्ध खेळायला का शेतकरी गेला होता? तुम्हाला जशी ग्राहकांची चिंता पडलेली आहे, अरे ऊस उत्पादन घेण्यासाठी सगळ्यात मोठा महत्वाचा घटक काय असेल तर रासायनिक खत. ते त्या रासायनिक खताच्या किमती 30% वाढलेल्या असताना तर मग त्या किमती नियंत्रणात ठेवायला नको? साखर विकत घेणाऱ्यांची तुम्हाला चिंता वाटते आणि मग त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही फक्त साखरच का नियंत्रणात ठेवता? मग तुम्ही शाळा कॉलेजेसची फी का नियंत्रणात ठेवत नाही? तुम्ही पेट्रोल डिझेल चे दर का नियंत्रणात ठेवत नाही? फक्त गरीब बिचारा शेतकरी त्यानं उत्पादित केलेला तांदूळ, त्यानं उत्पादित केलेली साखर, त्यानं उत्पादित केलेला गहू, त्यानं उत्पादित केलेला भाजीपाला, याच्या किमती, त्यानं उत्पादित केलेला कांदा, याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा वापर करता आणि निर्यात बंदी लावता, निर्यात शुल्क लावता, कधी आयात करता. हे उद्योग जसे करता तसं त्या शेतकऱ्याला संरक्षण देण्याची जबाबदारी काय? त्या शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी ऊस दर नियंत्रण अध्यादेश झाला. त्या अध्यादेशानुसार जे साखर कारखाने ठरलेल्या वेळेमध्ये ऊसाची किंमत देत नाहीत त्यांना सरकारी थकबाकीदार समजून त्यांच्यावर जप्तीची कारवाई करून त्यांचे पैसे वसूल करायचे, ते शेतकऱ्याला द्यायची कायद्यात तरतूद असताना ती कारवाई का होत नाही? कारण हे सगळे कारखानदार हे भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षामध्ये आहेत. मी पक्षीय आणि मी पवारांचं मला सांगू नका. पवार जेव्हा कृषी मंत्री होते
त्यामुळे पवारांच्या विरोधात सगळ्यात कठोर टीका करणारा महाराष्ट्रातला मीच होतो. त्यामुळं पवारांचं मला कोणी काय सांगायचं काय कारण नाही. राहिला प्रश्न तो इन्कम टॅक्सचा. इन्कम टॅक्सची जी रक्कम होती ती वर्षानुवर्षे केस चालू होती आणि ती अनेक वर्षापासून चालू होती. आज ना उद्या ते होणार होतं. अरे जाता जाता तुम्ही 16 लाख कोटी रुपये कॉर्पोरेट सेक्टरची कर्ज राईट अप केली. तसं काय थोडंफार इन्कम टॅक्स जो कधी देणंच लागत नव्हते सहकारी क्षेत्र ते राईट अप केलं का मग उपकार करत नव्हता, कारण ते वसूलच होणार नव्हते. बरं. यात कसले आले तुमचे मर्दुमकी. बरोबर आहे. त्यामुळे आता त्यामुळं- मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न जर तुम्ही विचारतायत यावेळेला आणि पंतप्रधानांना विचारताय. अजितजी, माझ्याकडे 1 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. सरकारचा जो निर्णय आहे साखर उद्योगावरती प्रतिकूल परिणाम करणारा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संकटात ढकलणार आहे, असं आता शेतकरी नेत्यांना जे वाटू लागलेलं आहे ते का आणि त्यावरती समाधान काय? अगदी मिनिटभरामध्ये. नाही, मी सन्माननीय राजू शेट्टी साहेबांच्या रासायनिक खतांचे दर कमी झाले पाहिजे या विषयाशी अतिशय सहमत आहे आणि आमची तशी मागणी आहे आणि निश्चितपणे याच्याकरता उपाययोजना केली जाईल. मुद्दा क्रमांक 2, पुढच्या वर्षी दुष्काळाचं सावट देशावरती असू शकतं. त्यामुळं आपल्या देशामध्ये आम्ही जसं आता अजितराव म्हणाले, नवले डॉक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला की भूराजकीय परिस्थिती सगळी बदललेली आहे आणि त्यामुळे निश्चित साखरेच्या किमती वाढू शकतील. तर या सगळ्या विषयामध्ये आपल्याला निश्चितपणे देशांतर्गत सुद्धा त्याचा फायदा कारखान्यालाच होणार आहे. बाजारपेठेत फुगली तर फक्त जे बाहेर आपल्याला प्रॉफिट करून विकायचंय ते मार्केटमध्ये निश्चितपणे जर समजा डॉक्टर साहेब आली तर तो फायदा होणारच ना. तो झाला तर तो कारखान्यालाच होईल. कारखान्याला झाला म्हणजे शेवटी त्याचा काही ना काही फायदाच ना. ऊसाचा दर वाढला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं साखरेच्या निर्यात बंदीच्या निमित्तानं चर्चेला घेतला तर तो अतिशय स्वागतार्ह आहे असं मी मानतो. परंतु ही निर्यात बंदी जसं राजू शेट्टी साहेब म्हणाले नसती केली तरी काही फरक पडला नसता असंच तुम्ही समजा ना, पण ती आम्ही केली आहे. त्याच्या पाठीमागे काही कारणं आहेत आणि मला असं वाटतं यानं कुठंही शेतकऱ्याचं नुकसान होत नाही, कारखानदारांचं नुकसान होत नाही आणि ग्राहकांचा झाला तर फायदाच होईल. शेतकऱ्यांचाही पुढच्या वर्षी झाला तर फायदाच होईल. हंगाम आपला सुरू होणार आहे नोव्हेंबरमध्ये, सप्टेंबरमध्ये ही बंदी उठेल आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला सगळं काही नीट नियंत्रणात ठेवता येईल. हे आपण लक्षात बरं, कुणाचा फायदा कुणाचा तोटा होणार यावरती आमचं देखील लक्ष असेल. मात्र तिन्ही मान्यवरांचे धन्यवाद. तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात आणि यावरती सविस्तर चर्चा केली त्यासाठी. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यात, कारण तैवानचा मुद्दा हा चुकीच्या पद्धतीनं हाताळला गेला तर चीन आणि अमेरिका संबंध एका धोकादायक वळणावरती येऊन पोहोचू शकतात असा थेट इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय. चीन दौऱ्यावर असलेल्या ट्रम्प यांच्या भेटीमध्ये तैवानचा मुद्दा चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि अशाच शी जिनपिंग यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे अमेरिका काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. या संदर्भातच अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासक डॉक्टर शांभवी थिटे. डॉक्टर शांभवी, मला खरं तर हा प्रश्न विचारायचा की अमेरिका आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीमध्ये तैवानचा तिढा सुटणार का? महत्वाची गोष्ट आपण ह्या भेटी दरम्यान लक्षात घेतली पाहिजे. सध्या सगळेजण म्हणतायत की अमेरिकेला ह्या भेटीची जास्त गरज होती चीनपेक्षा. पण आपण नीट सगळ्या मागच्या काही दिवसांच्या जिओपॉलिटिकल हॅपनिंग्स कडे किंवा मागच्या 1 वर्षाकडे लक्ष दिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जी चायनाची जी अमेरिकेची जी पॅक्स सिलिका पॉलिसी आहे त्यामुळे चायनीज सेमीकंडक्टर मोठ्या प्रमाणात कट झालेला आपल्याला दिसतंय. त्यानंतर तायवानचा सुद्धा आपण जर प्रश्न लक्षात घेतला तर तायवानचं जी मिलिटरी आहे ती मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या हत्यारांवरती चालत आहे किंवा अमेरिकेच्या हत्यारांसोबत लढत आहे चीन सोबत. त्यामुळे चीनला कुठे ना कुठेतरी हा धोका आहे आणि आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यान बघितलं की चीनची जी मिलिटरी कपॅसिटी आहे स्पेशली व्हेन इट कम्स टू वेपन प्रोडक्शन, तर चीन मोठ्या क्वांटिटीमध्ये वेपन प्रोडक्शन करू शकतं पण ती क्वालिटी जी आहे ती क्वालिटी चायनीज वेपन मध्ये नसते. तर हे चीनला तायवान बद्दल नक्कीच माहिती आहे. पण आता अमेरिकेचं जर स्टेट डिपार्टमेंटचं आपण वेबसाईट बघितली आत्ताच मागे मी चेक केली तर त्यामध्ये आधी एक वाक्य आपल्याला नेहमी दिसायचं की अमेरिका ही नेहमी तायवानला चीन विरुद्धच्या एक्सपान्शन मध्ये मदत करेल किंवा सपोर्ट करते. आता हे वाक्य त्या वेबसाईट वरून गायब झालेलं दिसतंय. त्यामुळे एका अर्थाने अमेरिकेने तायवानला
अबॅन्डन केलंय किंवा सोडून दिलंय किंवा अगदीच लक्ष नाहीये अशा पद्धतीने परिस्थिती पुढे बरोबर जाताना आहे. दिसतीये. शांभवीजी, अगदी थोडक्यात, कारण ट्रम्प यांचा इराणबाबतचा आडमुठेपणा चीनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर टिकेल का? चीन आणि अमेरिका दोन्ही महासत्ता आहेत, त्यांच्या व्यापार धोरणांचा भारतावर काही प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम होईल का? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेला जितकी चीनची गरज आहे तितकी चीनला अमेरिकेची गरज आहे. आणि सध्या जगभरात अशी चर्चा आहे की अमेरिकेला मल्टीपोलॅरिटी नकोय, चीनला सुद्धा मल्टीपोलॅरिटी नकोय. त्यामुळे राजकारणाचा जर विचार केला तर आपण आपला तिसऱ्या शत्रूला नंतर बाहेर काढू, पण आधी आपण दोन एकत्र येऊ, आधी बाकीचे जे आपले शत्रू आहेत त्यांना संपू, मग जी काही लढत असेल ती आपल्या दोघांमध्ये असेल. हा राजकारणाचा नियम आहे, तो जागतिक राजकारणाला सुद्धा लागू होतो. तर हे आणि भारतासाठी नक्कीच जी परिस्थिती आहे ती कठीण नाही म्हणता येणार, पण आता भारताने अनेक चेंजेस आपल्या धोरणांमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताने जे आपलं नेबरहुड आहे त्याच्याशी जे संबंध आहेत ते स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. भारताची एक पॉलिसी आहे, एक धोरण आहे नेबरहुड फर्स्ट म्हणून, तर ते आता मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. कारण आता आपल्याला जो धोका आहे तो बांगलादेश बॉर्डर वरून पण आहे, कारण वेस्ट बेंगॉलमध्ये जो सत्तापालट झालाय त्यानंतर बांगलादेशी जनता आणि जे बांगलादेशी घुसखोर आहेत ते खुश नाहीयेत. त्यामुळे धोका तिथूनही आहे, जो आधी पण होता, जो आता मोठ्या प्रमाणात वाढलाय, आणि पाकिस्तानकडून हा नेहमीच धोका राहिलेला आहे. ह्या सगळ्यामध्ये आर्थिक दृष्ट्या सुद्धा भारताला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न हा अमेरिका आणि चीन दोघांकडूनही होऊ शकतो. पण भारत सुद्धा हे सगळं जाणतो. आत्ताच आपण बघितलं तर आता ब्रिक्स साठी हळूहळू सगळे फॉरेन मिनिस्टर्स भारतात येत आहेत. रशियन फॉरेन मिनिस्टर भारतात आहेत, इराणियन फॉरेन मिनिस्टर आता भारतात आहेत. त्यामुळे भारताकडे अजून एक महत्वाची ताकद जी आहे ती म्हणजे आत्ताचे पुढचे 2 ते 3 दिवस. ह्या 3 दिवसात भारत निगोसिएशन किंवा इतर बाबतीमध्ये, इतर धोरणांमध्ये काय समोरच्यांना देत आहे ह्यावरती बऱ्याच गोष्टी भारतासाठी ठरू शकतात. आणि जपान आणि रशिया ह्या 2 देशांसोबत भारताची मैत्री येत्या काही काळात आपल्याला घट्ट होताना दिसेल, कारण दुसरीकडे साऊथ चायना सी मध्ये जपानला सुद्धा तोच धोका आहे जो भारत आज अनुभवत आहे. आणि रशिया जो आहे तो चीनचा कितीही मोठा साथीदार म्हटलं तरी ब्रिक्सचं एकंदरीत राजकारण बघितलं तर ब्रिक्स मध्ये रशिया आणि भारत हा अँगल खूप स्ट्रॉंग आहे. कारण चीनला युआन ही करन्सी ह्या इतर देशांमध्ये लागू करायची आहे, जे रशिया आणि भारताला नकोय. त्यामुळे हा आपल्याकडे मोठा एक स्ट्रॅटेजिक आर्थिकदृष्ट्या एक स्ट्रॅटेजिक काय म्हणतात एक मोठं कार्ड आपल्याकडे आहे. बरोबर आहे. आणि ते कशा प्रकारे खेळलं जातं, त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती कसा वापर केला जातो, काय निगोसिएशन्स होतात, त्यावरती बरंच काही अवलंबून आहे. धन्यवाद डॉक्टर शांभवी थिटे, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. तर यावरती आज दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.